सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। एमपीएससी म्हणा का यूपीएससी म्हणा का कंबाईन म्हणा, कोणती बी म्हणा, स्टाफ सिलेक्शन सर्वात लोचेवाला इकॉनॉमी आणि त्यातल्या त्यात मॉनिटरी पॉलिसी लाईच लोचा है ना। तर मग त्यातले कॉन्सेप्ट क्लिअर करणं आवश्यक आहे। पिटुकले राहते एकदम मायनर आणि मग तिथं लोचे होते। तर ते आज आपण समजून घेऊ। कशाच्या बाबतीत? पैशाचा पुरवठा किंवा मुद्रा पुरवठा, मनी सप्लाय। मनी म्हणजे काय? तुम्ही पाहिला ना मनी पाहिला व्हिडिओ? यस पाहिला है ना, काही हरकत नाही। मग आता हा समजून घ्यायचा की जर पैसा आहे तर त्याचा पुरवठा कसा आणि कशाला आपण पैशाचा पुरवठा म्हणतो। मग पैशाचा पुरवठा म्हणतो ज्याले मनाचं असन त्याले, तर त्यात राहते काय राहते बा, आणि जे काही राहत असन त्याचं आकलन कसं करायचं, हाऊ टू मेजर है ना। हॅलो, आज आपण काय बघणार आहोत? पैशाचा पुरवठा म्हणजे काय? पैशाचा पुरवठा जो आहे त्यातले कंपोनेंट्स, त्याचा स्रोत, त्याचं थोडं इव्हॅल्युएशन आणि सर्वात शेवटी आपण बघूया मेजरमेंट, मोजमाप कसं केलं जाते। ओके, क्लिअर? लक्षात आलं? मग तुम्हाला लक्षात आलंच असन तर तुम्हाला हे माहित असन का आपण दोन प्रश्न डोक्यात घुसवतो। यस, तर पहिला प्रश्न दोस्तांनो तुमच्यासाठी, माझ्यासाठी नाही, माझं बरोबर बोललं, निपटलाय। तर पहिला आहे पैशाचा पुरवठा या संकल्पनेबाबत अचूक विधाने कोणती? संकल्पना आहे त्याचं काय? व्हॉट इज ऑर आर द करेक्ट स्टेटमेंट विथ रिगार्ड टू द कॉन्सेप्ट ऑफ अ मनी सप्लाय? पैशाचा साठा दर्शविते, इंडिकेट द स्टॉक ऑफ मनी। ब, पैसा वृद्धीचे आकलन करण्यास मदत, हेल्प इन अनालिसिस ऑफ अ मनी ग्रोथ। क, चलन आधार प्रबळ करण्यास मदत, हेल्प टू स्ट्रेंथन द मॉनिटरी बेस। तीन ऑप्शन आहेत, तुम्हाला निवडायचे है ना। दुसरा प्रश्न, राखीव पैसा या मुद्रा मोजमापाचे घटक कोणते? व्हॉट इज आर द कंपोनेंट ऑफ रिझर्व मनी ॲग्रिगेट? अ, चलनातील मुद्रा, करन्सी इन सर्क्युलेशन। ब, आरबीआय कडील बँकांच्या ठेवी, बँकर्स डिपॉझिट विथ आरबीआय। क, आरबीआय कडील इतर ठेवी, अदर डिपॉझिट्स विथ आरबीआय। आणि ड, बँकांकडील मुदत ठेवी, टाइम डिपॉझिट्स विथ द बँक। तुम्हाला निवडायचे। तर असे प्रश्न येतात का नाही? येतात का नाही? हा, मग असे प्रश्न येतात तर आपला होते कोणता गोंधळ? सावळा, पिवळा, निळा, डोंबळा कोणता तरी होऊनच जाते, होते ना गोंधळ? तो होते। मग गोंधळ होऊ नये म्हणून कॉन्सेप्ट क्लिअर करणं आवश्यक आहे। तर करायचा तुम्ही मनान होत नाही तर तुम्ही होच म्हणता, मला माहित आहे। अरे तुम्ही सिरियस कॅन्डिडेट। तर चला आपण आता बघून घेऊया की पैशाचा पुरवठा म्हणजे काय। तर पहिल्यांदा आपल्याला दिसते व्याख्या खूप समजून घेणं आवश्यक आहे। एका क्षणाला, ऍट वन टाइम है ना, अर्थव्यवस्थेमध्ये, इन द इकॉनॉमी, लोकांजवळ, तुमच्या मायाजवळ, लोकांजवळ, पब्लिक जवळ उपलब्ध असलेला एकूण पैसा, टोटल क्वांटिटी ऑफ मनी अवेलेबल to the people in an economy at a point of a time, at a point of a time। खूप महत्वाचं आहे ना। पैसा जो आहे कोणाजवळ असला पाहिजे? पब्लिक। कसा? उपलब्ध, अवेलेबल। पब्लिक जवळच असला पाहिजे असा शब्द वापरला का? पब्लिकला खिशात घेऊन फिरला पाहिजे असं म्हणला का? नाही, उपलब्ध। लक्षात घ्या शब्द उपलब्ध, अवेलेबल, ऍट अ पॉइंट ऑफ टाइम, त्या एका क्षणाला। म्हणजेच याच्यावरून आपल्याला दिसते क्वांटिटी ऑफ मनी म्हणजे क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट आहे, संख्यात्मक बाब आहे,
पैशाची संख्यात्मक बाब आहे, म्हणजे पैसा काय झाला, अ स्टॉक. काय झाला, स्टॉक. पैसा काय झाला, स्टॉक, साठा. पण हा साठा कसा आहे, ऍट पॉइंट ऑफ अ टाइम, त्या क्षणाला. क्षण बदलला की साठा बदलला, म्हणून स्टॉक कसा आहे, व्हेरिएबल, बदलणारा आहे. साठा आहे पण तो बदलणारा आहे. सो मनी सप्लाय इज अ स्टॉक कॉन्सेप्ट, बट इट इज नॉट अ प्युअरली अ स्टॉक. इट इज अ स्टॉक, अ व्हेरिएबल कॉन्सेप्ट. हा बदलणारा आहे, कारण की हा टेम्पोरल आहे. टेम्पोरल आहे, वेळेशी निगडीत आहे, क्षणाशी निगडीत आहे. वेळ बदलला की हा बदलणार. क्लिअर. सो मनी सप्लाय इज अ स्टॉक कॉन्सेप्ट, but it always being in a variable position because it deal with the time. Clear. Change in a stock of money. Concept clear. Okay. मग दुसरं काय, लोकांजवळील साठा. हा साठा कसा आहे, लोकांजवळील. स्टॉक विथ पब्लिक, लोकांजवळील. आता पब्लिक म्हणजे कोण, अत्यंत महत्वाचं आहे. पब्लिक म्हणजे कोण, तर आपल्याला असं दिसेल, पब्लिक जर शब्द वापरला तर आपल्याला असं दिसेल, सर्व आर्थिक घटक, ऑल इकॉनॉमिक युनिट्स. म्हणजे काय, अ युनिट्स विच आर ऍक्टिव्ह इन द इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन्स. आर्थिक देवाणघेवाणीमध्ये जे घटक हे ऍक्टिव्ह असतील, काम करत असतील, त्याला आपण आर्थिक घटक म्हणूया. बरोबर आहे. मग आर्थिक घटकामध्ये आपण, तुम्ही, मी बाजारात जातो, फिरायला जातो, तर खर्च करतो का नाही. नाही, काही जण तर भारी राहतात, दुसऱ्याच्या भरोश्यावर राहतात ते, पण दुसऱ्याला तर लुटतच ना, हो का नाही, लुटतच ना. म्हणजेच काय, व्यवहार करतातच. दुसऱ्याच्या भरोश्यावर राह, दुसऱ्याच्या उरावर बसून राह, का स्वतःच्या उरावर राह. बरोबर आहे. तर हे कोण झाले, सर्व आर्थिक घटक. ते येतील कुठे, पब्लिक मध्ये. कुठल्या व्याख्येमध्ये, पब्लिक मध्ये. कोण, मग हाऊसहोल्ड, तुमच्या आमच्यासारखे. एनबीएफसीज, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज. त्यानंतर नॉन डिपार्टमेंटल पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स. त्यानंतर फॉरेन सेंट्रल बँक्स, त्यानंतर आहे IMF डिपॉझिट्स. हे दोन्ही यांचे डिपॉझिट्स असतील इन इंडिया विथ आरबीआय. क्लिअर. ओके. आता इकडे कोण नाही, तर पैसा उत्पादक नाही. प्रोड्युसर्स ऑफ मनी आर नॉट कॉल्ड एज अ पब्लिक. हु आर प्रोड्युसिंग, सो गव्हर्नमेंट अँड द बँकिंग सिस्टीम. गव्हर्नमेंट अँड द बँकिंग सिस्टीम, दे आर प्रोड्युसर्स ऑफ करन्सी. They are producers of currency and not transacting the currency. ट्रान्झॅक्शन साठी नाही, प्रोड्यूस करतात. मग इंटरबँक डिपॉझिट्स आहेत, मनी हेल्ड बाय द गव्हर्नमेंट आणि मनी हेल्ड बाय द बँकिंग सिस्टीम. ह्या ज्या बाबी आहेत, ह्या कशामध्ये येतील, ह्या उत्पादकाच्या ह्याच्यात येतील. त्यामुळे त्या मनी सप्लाय होऊ शकत नाही. क्लिअर. ओके. चला, मग आता आपण समजून घेऊया की हा जो आहे कॉन्सेप्ट मनी सप्लाय, हा भानगडी कशाला करायचा. व्याख्या तर समजली आपल्याला, कॉम्पोनंट समजले. क्लिअर. ओके. तर मनी ऍग्रिगेट, मोजमाप करायचं आहे, कारण की मोजमाप केलं नाही तर पैसा कुठं कसा चालला आणि कुठं झिरपत आहे आणि कसा झिरपत आहे लक्षात येतच नाही. आणि पैसा एवढा डेंजर आहे, कुठं काय खलबली मचवान याचं काही खरं नाही. आणि म्हणून पैशावर देखरेख ठेवणं आवश्यक आहे. पैसा जो आहे वेगवेगळ्या स्वरूपाचा असतो, वेगवेगळ्या मार्गाने जातो, वेगवेगळ्या क्षेत्रावर परिणाम टाकतो. पब्लिकचा काय, केव्हा कोणता मूड फिरण काही खरं आहे का, काहीच खरं नाही. त्याच्यामुळे पैसा जो आहे त्याचा प्रकार आणि तो कुठे चालला याचं ट्रॅकिंग झालं पाहिजे. आणि म्हणून सेंट्रल बँक ज्या आहेत, केंद्रीय बँका, सेंट्रल बँक काय करतात,
त्याला ट्रॅक करण्यासाठी मनी ऍग्रिगेट तयार करतात, त्याचं मेजरमेंट, दॅट इज अ मनी सप्लाय मेजरमेंट. क्लिअर? ओके. मग काय करतात, तर वित्तीय ज्या संस्था आहेत म्हणजे बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ज्या आहेत त्या इन्स्टिट्यूशनच्या बॅलन्स शीटला वॉच करतात, त्याचा सर्वे करतात आणि त्यांचा सर्वे करून मंथ एंडवर, मंथली राहते हे कसं राहतं, मंथ मासिक आधारावर आणि मंथली लेवलवर त्याचं अनालिसिस करून मंथली पब्लिश तो रिपोर्ट केला जातो. आता हा रिपोर्ट जो केला जातो पब्लिश, त्याचं जे हे आहे बेस तो काय राहणार, तर तो घेतला जातो चालू किमतीवर. तो कशावर घेतला जातो, चालू किमतीवर, ऍट द करंट प्राइजेस और ऍट द नॉमिनल प्राइजेस. काऊन, बिकॉज इकॉनॉमी at that point इकॉनॉमी वॉज रनिंग. अर्थव्यवस्था कार्यात्मक आहे आणि अर्थव्यवस्था ज्या क्षणाला आपण बघतो कार्यात्मक स्थितीमध्ये, तर तिथे आपण उदाहरणार्थ घ्या की बाजारात चाललो आणि बाजारात आता वॉच करत आहे आरबीआय, आपलं सेंट्रल बँक, आणि आपल्याला पाहत आहे, तर आपण गेलो चहा प्यालेनं सुट्टा माराले, नाही का? तर गेलो चहा प्याले, सुट्टा कॅन्सल करून चहा प्याले गेलो आणि चहा प्याले गेल्यावर टपरीवर आपण 10 रुपये दिले आणि चहा कटिंग घेतला. हा जो ट्रान्झॅक्शन आहे तर हा चहा कितीचा झाला, 10 रुपयाचा ह्या क्षणाला. म्हणजे चालू आहे ना, चालू म्हणजे चालू नाही बरं, करंट. तर चालू आहे ना, देवाण घेवाण चालू आहे, बरोबर आहे. हा ट्रान्झॅक्शन जो आहे तो कशाच्या आधारावर आहे, करंट इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज. मग करंट इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज वर चालू आहे, त्यामुळे तुम्हाला करंट प्राइस तिथे घ्यावी लागेल. सो द मनी ऍग्रिगेट आर मेजर्ड बाय द सेंट्रल बँक बाय अनालायझिंग the financial sheet of the banking and financial institutions through survey at the month end and publishing report at the current prices or nominal prices. Clear? Okay. हा, तर मग आता आपण समजून घेऊया पैशाचा पुरवठा एक्झॅक्ट काय आणि दुसरा साठा म्हटला ती संकल्पना काय, आपण तशी समजून घेतली, पण इथे थोडंसं अजून क्लिअर करूया. चालू आर्थिक गरजा समाधानाकरिता अर्थव्यवस्थेमध्ये पुरवठा केलेल्या पैशाच्या मूल्याचे मोजमाप केले जाते. कशाचे मोजमाप केले जाते, पैशाचा पुरवठा. आत्ताच्या क्षणाला ज्या काही आर्थिक गरजा असतील त्या कशा पूर्ण होणार आणि त्या पूर्ण करण्यासाठी किती पैशाचा साठा, how much quantity of money is required is to be supplied. म्हणजे पुरवठा आला, सप्लाय पुरवठा आला आणि मनी स्टॉक आला, किती संख्येने पुरवायचा. आणि म्हणून आपण काय म्हणतो याला, पैशाचा पुरवठा किंवा पैसा साठा शृंखला, मनी स्टॉक सिरीज. सो मेजर द अमाउंट ऑफ मनी सप्लाइड टू द इकॉनॉमी to satisfy the current monetary needs. Clear? आणि म्हणून आपण काय म्हणतो याला, मनी सप्लाय और मनी स्टॉक सिरीज. क्लिअर? ओके. पैसा साठा ही संकल्पना, मनी स्टॉक कॉन्सेप्ट जो आहे त्याच्या बाबतीमध्ये बँकिंग प्रणालीच्या एकत्रित ताळेबंदाच्या दायित्वाच्या बाजूची माहिती गृहीत घेतल्या जाते. Why this money supply is called as the stock concept? तर तो सांगतोय काय, तर बँकिंग प्रणालीच्या एकत्रित है ना, कम्प्लीट कॉम्प्रिहेन्सिव्ह एकत्रित ताळेबंदाच्या दायित्वाच्या बाजूची माहिती, डाटा टेकन फ्रॉम अ लायबिलिटी साइड ऑफ द कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ऑफ द बँकिंग सिस्टीम. बँकिंग सिस्टीमचा ऍसेट अँड लायबिलिटीज अशा असतात, त्यातल्या टोटल जेवढ्या लायबिलिटीज असतील, इथे दायित्व लायबिलिटीज मध्ये कुठल्या, लोकांनी मागणी केली पैशाची विविध स्वरूपातून, त्यांच्या ठेवी असतील है ना, त्यांची करंट अकाउंट असेल, त्यांचं सेव्हिंग अकाउंट असेल, त्यांचं फिक्स डिपॉझिट्स असेल, त्यांचं रिकरिंग डिपॉझिट्स असेल किंवा त्यांना लोन लागत असेल, ह्या कुठल्याही बाबीमध्ये त्यांनी मागणी केली
तर ती मागणी जी आहे ती क्रिएट कोणावर होते? ती बँकिंग सिस्टीमवर होते. मग ती क्रिएट बँकिंग सिस्टीमवर झाली तर त्यांना देणं आलं. देणं म्हणजे दायित्व. देणं म्हणजे दायित्व. सो इट्स अ लायबिलिटी अँड देअरफॉर इट इज अ स्टॉक कॉन्सेप्ट. क्लिअर? क्लिअर? ओके. हा, आता आपण काय बघूया, पैसा पुरवठ्याच्या मोजमाप कशाला बा, हे भालधंदे कशाला, फालतूची लपडेगिरी, रिकामटेकडेपणा कायले पाहिजे बा, है ना? तर ते समजून घेऊया. बघा, एक महत्वाची बाब आहे, आर्थिक बदलाचे आकलन करता येते. अनालिसिस ऑफ मॉनिटरी डेव्हलपमेंट्स. Whatever the developments at the monetary level happen in the economy because of the dynamics in the economy, है ना? डिमांड आणि सप्लाय, मागणी आणि पुरवठा याचा ताल चालू राहते, ढिंगटिंग ढिंगटिंग. आणि त्या तालावर इकॉनॉमी अशी डूम भयानक रीतीने अशी पलटत राहते, कुठं काय होऊन सांगता येत नाही. ही जी हलचल आहे, हे जे डायनामिक्स आहे, जे बदलणार आहे निरंतर, ते खोलवर समजून घेणे, है ना, ऍट द डीप लेवल, है ना, ते समजून घेणे की व्हॉट आर द कॉजेस ऑफ द ग्रोथ ऑफ मनी. पैशाची एवढी वृद्धी झाली आहे, ही कशी झाली, हाऊ इट इज हॅपन, हे समजून घेण्यासाठी पैसे जे आहेत त्याचं आकलन, त्याचं मोजमाप आवश्यक आहे. बिकॉज इट्स रिलेटेड विथ द क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट, संख्यात्मक बाबींमध्ये आहे. सपोज टू बी, असं गृहीत धरा की 10 लोकांकडे 10 रुपये आहेत आणि एक ब्रेडवाला माणूस ब्रेड विकायला बसला आहे आणि ह्या 10 लोकांची मागणी आहे ब्रेडची, आणि ब्रेडची किंमत आहे 10 रुपये सध्याच्या स्थितीत. आणि त्यानं पहिल्यांदा 10 रुपये, 10 जण 10 रुपये घेऊन धावत आहेत, असे दिसत आहेत, मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे, याच्याजवळ एकच पुडा. तो धाडकन किंमत काय कमी करण का, जाऊ दे बाबा, 20 रुपये, 20 रुपये नाही ना बे, दोघं मिळून घ्या, काय कर, मला सांगायचं नाही. सी, गेटिंग द पॉइंट, हाऊ इट इन्फ्लुएन्सिंग द होल मनी कॉन्सेप्ट, है ना, ते कन्फर्म करता येतं इथे. दुसरं महत्वाचं असं आहे, है ना, की चलनविषयक धोरण मग करायचं आहे, कारण मनी ग्रोथ झाली की त्याचा इम्पॅक्ट पडतो. अधिकचे पैसे जे आहेत ते घातक असतात, है ना, अति तित माती असं आपण म्हणतो. तर जास्तीचे पैसे घातक, कमी पैसे घातक, ते बॅलन्स राहिले पाहिजे. बॅलन्स राहिले तर सगळं बरोबर होते. तर आर्थिक दृष्ट्या जर बघितलं तर चलनविषयक धोरणाच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत आवश्यक आहे. इट्स इसेन्शियल फ्रॉम द पॉइंट ऑफ और फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ अ मॉनिटरी पॉलिसी. कसं, तर पैशाचा जो साठा आहे, मनी ग्रोथ, मनी स्टॉक आणि किंमत स्थिरतेच्या मानकाशीची सुसंगतता आहे, बॅलन्स झाला पाहिजे. प्राइस स्टॅबिलिटी आणि मनी फ्लो, पैशाचा प्रवाह, पैशाचा साठा वाढणे आणि मागणी, आणि त्याच्यामुळे होणारा परिणाम कशावर, किमतीवर. तो किंमत अशी स्टेबल राहिली पाहिजे, हळूहळू वाढते हरकत नाही, भरकन वाढली नाही पाहिजे, है ना. भरकन वाढली तर त्या पैशाला किंमत राहणार नाही आणि काय घडेल, किंमत वाढ. काय घडेल, किंमत वाढ, इन्फ्लेशन. मग जर इन्फ्लेशन होईल तर पैशाला हळूहळू किंमत राहणार नाही, मारापिट्या होतील का नाही. तर ते बॅलन्स झालं पाहिजे. आणि इफ एनी डेव्हिएशन फ्रॉम द स्टँडर्ड प्राइस स्टॅबिलिटीच्या, ते कुठपर्यंत होते, काय होते व कितपर्यंत होते, त्याचं विश्लेषण करता आलं पाहिजे. म्हणून मनी सप्लायचं मेजरमेंट करणं आवश्यक आहे. मग सेंट्रल बँकला काय फायदा आहे, सो सेंट्रल बँक्स मॉनिटरी पॉलिसी, है ना, थ्रू दिस मेजरमेंट ऑफ मनी सप्लाय, कंट्रोलिंग द मनी सप्लाय. कंट्रोलिंग द मनी सप्लाय, कशाला मनी सप्लाय कंट्रोल करायचा आहे का, तर त्याला प्राइस स्टॅबिलिटी पाहिजे आहे, प्राइस लेवल स्टॅबिलिटी. बट नॉट ओनली द प्राइस स्टॅबिलिटी, ऍट द सेम टाइम द ग्रोथ हॅज टू बी हॅपन. आर्थिक वृद्धी पण झाली पाहिजे, वृद्धी सहित स्थिरता, है ना. कसा आहे, वृद्धी सहित
स्थिरता ही झाली पाहिजे. ग्रोथ विथ स्टॅबिलिटी, इट इज द क्रक्स ऑफ द सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऍट द इकॉनॉमिक लेवल. आर्थिक स्तरावर जर बघितलं तर शाश्वत खऱ्या अर्थानं जर आर्थिक व्यवस्था ठेवायची असेल तर वृद्धिसहित स्थिरता अत्यंत आवश्यक आहे. यात कुठलीही गडबड झाली, एक तर वृद्धी घटली किंवा किंमत वाढली तर समजून जा सत्यानाश झाला. सत्यानाश होऊ नये म्हणून याची गरज आहे. सो वाय देर इज अ नीड ऑफ द मेजरमेंट ऑफ द मनी सप्लाय, है ना, टू अंडरस्टँड द मनी ग्रोथ and to use this measurement as a tool of monetary policy to control the inflation and to push up the economy. ठीक आहे, राईट. आता आपण बघूया याचा स्रोत कुठून येते बाबा. हा पैसा कुठून येते, फ्रॉम वेअर द मनी सप्लाय हॅपन्स. तर आपल्याला दोन दिसतील भाग, केंद्रीय बँका आणि बँकिंग प्रणाली. केंद्रीय बँक आणि बँकिंग प्रणाली, सेंट्रल बँक अँड बँकिंग सिस्टीम. आपल्या इथे सेंट्रल बँक म्हणजे RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. काय करते, है ना, याला काय अधिकार आहेत, इश्यू ऑफ करन्सी, हॅव्हिंग अ पॉवर टू इश्यू ऑफ करन्सी, चलन जारी करण्याचा अधिकार आहे. RBI ला ती ऑथॉरिटी दिली आहे. मग हे चलन जारी करण्याचा अधिकार कसा करतो, तर हा प्रिंट करतो. काय करतो, प्रिंट करतो आणि इश्यू करतो. प्रिंट करतो आणि इश्यू करतो. पण प्रिंट करतो इश्यू करतो म्हणजे काय, म्हणलं बाबा आज छापून घ्यावा, खूप दिवसाचे छापलो नाही, छाप खडखड खडखड खड, असं करते का, नाही. प्रिंटिंग आणि इश्यू इज बॅकिंग असते, है ना, बॅकिंग असते. अर्लियर इट वॉज बेस्ड ऑन द गोल्ड और सम फॉरेक्स, असं वगैरे केलं जायचं. आता मात्र हे शक्य नाही. इक्वल व्हॅल्यू ऑफ गोल्ड कुठून आणणार, फेल झाली सगळी सिस्टीम, गोल्ड स्टँडर्ड. मग गोल्ड स्टँडर्ड फेल झाला म्हणून आता कोणता कॉन्सेप्ट वापरला जातो, आता वापरला जातो मिनिमम रिझर्व. मिनिमम रिझर्व सिस्टीम, न्यूनतम राखीव, है ना, पद्धती. याच्यामध्ये काही नाही, थोडेफार ठेवायचे, थोडंफार गोल्ड, थोडंफार फॉरेक्स, थोडंफार असं थोडं करून पिटुकलं ठेवायचं ना, पैसा भरपूर छापायचा. पण पैसा भरपूर छापला तर का होते, मागणी वाढते. मागणी वाढली का किंमत वाढते. मग परवडन का, कारण याचा एम काय आहे, प्राइस स्टॅबिलिटी. काय एम आहे, प्राइस स्टॅबिलिटी, बरोबर आहे. मग तो आवश्यक तेवढेच प्रिंट करा. मग आवश्यक तेवढे प्रिंट करा म्हणजे काय, तर बँकिंग सिस्टीम जशी मागणी करेल, बँकिंग सिस्टीम जशी मागणी करेल त्यानुसार प्रिंट करेल. पण बँका सिस्टीमने मागितलं, बाकी बँकांनी दे रे भाव मला, दे रे भाव, म्हणला ना दिलं, असं आहे का. इकडे पोट्ट्यानं मागितलं बापानं पैसे दिलं, असं आहे का, नाही. यांची मागणी जी आहे ती कंट्रोल्ड ठेवायचं काम सुद्धा कोण करते, सेंट्रल बँक. तर मग हे जे प्रिंट आणि इश्यू केलेले जे पैसे आहेत तो काय आहे, बेस आहे मनीचा. कारण हे प्रत्यक्षात पैसे आहेत, प्रिंट केलेले पैसे आहेत. तर हे काय आहेत, बेस आहेत. सर्व मनी सप्लायचा हे काय, बेस आहेत. आणि म्हणून याला बेस मनी सुद्धा म्हणतो आपण. काय म्हणतो याला, बेस मनी किंवा मॉनिटरी बेस असंही म्हणतो. आणि याच्यात एवढी ताकद आहे की इतर पैसा, ज्याला नियर मनी वगैरे म्हणतो, ते जे क्रिएट करण्याची ताकद जी आहे ती कोणात आहे, या पैशात आहे. म्हणून याला आपण उच्च शक्ती पैसा, हाय पॉवर्ड मनी सुद्धा म्हणतो. क्लिअर, ओके, ठीक आहे. आता बँकिंग सिस्टीम मध्ये आला पैसा, त्यांनी डिमांड केली, आम्हाला पाहिजे पैसा. घेतला नाही आणि मला 100 रुपये दे रे भावा म्हणे, मी पाहून घेतो. म्हणे भाई 100च, अरे तू देतो म्हणे 100 रुपये, मी 100चे 1000 बनवतो म्हणते, तू काळजी करू नको म्हणते. तर का करते हा, इट क्रिएटिंग द क्रेडिट, इट क्रिएटिंग द क्रेडिट. बँकिंग प्रणालीला कुठली शक्ती आहे, कुठली आहे, क्रेडिट क्रिएशन. क्रेडिट क्रिएशन म्हणजे काय, एखादा माणूस लोन मागायला गेला तर त्याला लोन देते. याच्याकडून घेतला RBI कडून लोन आणि याला दिलं लोन, या लोन मधून जमवते प्रॉफिट, आहे ना. घेतलं ना 100 रुपये आणि लोनवर कमवला 110 रुपये, 10 रुपये झाला त्याचा प्रॉफिट.
बरोबर आहे. म्हणजे कशाच्या आधारावर कमवलं, याच्या आधारावर. आणि म्हणून याला आपण काय म्हणतो, हाय पॉवर किंवा बेस मनी. आणि याच्या आधारावर क्रेडिट तयार केले, लोन देणं, ओव्हरड्राफ्ट देणं हे केले आणि त्याच्या आधारावर पैसे छापले. म्हणून ह्या मनीला काय म्हणतो आपण, क्रेडिट मनी. या मनीला काय म्हणतो, क्रेडिट मनी, पत पैसा. मग मनी सप्लाय म्हणजे काय, मनी सप्लाय इज इक्वल टू, मनी सप्लाय इज इक्वल टू हाय पॉवर मनी और बेस मनी और मॉनिटरी प्लस प्लस क्रेडिट मनी. गेटिंग द पॉइंट, क्लिअर, ओके, ठीक आहे. मग आता आपण बघूया भारताच्या दृष्टिकोनातून आरबीआयने मेजरमेंट केलं तर कसं केलं बा, तर त्याचा थोडासा इतिहास बेसिक है ना. तर बघा 1935 ला जशी आरबीआय तयार झाली आणि आरबीआयने आपलं मॉनिटरी स्टॅटिस्टिक्स बनवणं सुरू केलं. आणि पहिले जे आहे मॉनिटरी स्टॅटिस्टिक्स मध्ये पहिलं जे मेजरमेंट घेतलं ते घेतलं M1. ते काय घेतलं, M1 है ना. केव्हापर्यंत, 1967-68 पर्यंत. याला म्हणतो आपण नॅरो मेजर. एकच मेजर घेतला M1, नॅरो मनी, संकुचित पैसा, नॅरो मनी. मग त्याच्यानंतर 1967-68 पासून त्याने ब्रॉडर कॉन्सेप्ट सुरू केला, ऍग्रिगेट मनी सोर्स. कुठला, ऍग्रिगेट मनी सोर्स कॉल्ड M3, ब्रॉड मनी. ब्रॉड मनी, बृहद पैसा है ना. ब्रॉड मनी हा आहे नॅरो मनी. मग M1 केला, मग M3 केला, एवढाच केला. मग लक्षात आलं बाबा एवढं काही कामाचं नाही. मग एप्रिल 1977 मध्ये रिकमेंडेशन केलं सेकंड वर्किंग ग्रुप ऑन अ मॉनिटरी सप्लायने. मग सेकंड वर्किंग ग्रुप ऑन मॉनिटरी सप्लायच्या आधारावर आम्ही किती अल्टरनेटिव्ह तयार केले, 4. आरबीआयने किती अल्टरनेटिव्ह तयार केले, 4. M1, M2, M3 आणि M4. M1, M2, M3 आणि M4 कशाच्या आधारावर, बेस्ड ऑन द लिक्विडिटी, बेस्ड ऑन द लिक्विडिटी, तरलतेच्या आधारावर. तरलता, तरलता हा एक विशेष गुण आहे पैशाचा. पैसा या संकल्पनेत मी सांगितलेला आहे, पाहून घ्या. ओके, लिक्विडिटी. आणि हे जे बनवले हे लिक्विडिटीच्या डिसेंडिंग आधारावर, उतरत्या क्रमाने, डिसेंडिंग ऑर्डरने त्यांनी हे तयार केले. M1, M2, M3 आणि M4 सोबतच. त्यांनी सोबतच, कारण हाय पॉवर्ड मनी पाहिजे, सोबतच रिझर्व्ह मनी किंवा बेस मनी किंवा हाय पॉवर्ड मनी M0 सुद्धा सिरीज तयार केली. क्लिअर. मग 1998 नंतर पुन्हा वर्किंग ग्रुप ऑन मनी यांचं रिकमेंडेशन आलं आणि 2 लिक्विडिटी फॉर्म्स तयार केले मनी ऍग्रिगेट, मॉनिटरी ऍग्रिगेटचे NMO, NM1, NM2, NM3 आणि लिक्विडिटी ऍग्रिगेट्स L1, L2 अँड L3. क्लिअर, ठीक आहे. आता याच्यापैकी आपण बेसिक जे आस्पेक्ट आहेत, बेसिक मेजरमेंट ज्याला M सिरीज म्हणतो किंवा मनी सिरीज, M फॉर मनी, मनी सिरीज जी आहे ती समजून घेऊया. M0, M1, M2, M3 आणि M4. क्लिअर, ओके. याच्यापैकी M0 जे आहे त्याला आपण म्हणतो रिझर्व्ह मनी, बेस मनी, हाय पॉवर्ड मनी और मॉनिटरी बेस. क्लिअर. याच्यामध्ये काय येते, चलनातील पैसा पाठ करून घ्यायचं, हे पाठ करून घ्यायचं, हे पाठ करून घ्यायचं. ऐकू आलं ना. हा, ट्रिक्सविक्सच्या भानगडीत पण रोज वाचायचं, रोज वाचलं की पाठच होते ना. मस्त अभ्यास करायचा, असा जमून अभ्यास करायचा, खड्ड्यात यायला ट्रिक्सविक्स रोज अभ्यास केला तर कायच्या ट्रिक्स न कायच्या काय, त्या ट्रिक्ससाठीच भानगड होते. मग याची ट्रिक ना त्याची ट्रिक होऊन जाते, सगळा धंदा. तर चलनातील पैसा, करन्सी इन सर्क्युलेशन, प्लस आरबीआय कडील बँकांच्या ठेवी, बँकर्स डिपॉझिट्स विथ द आरबीआय. आणि तिसरा आहे आरबीआय कडील इतर ठेवी, अदर डिपॉझिट्स विथ आरबीआय. मग चलनातील पैसा म्हणजे काय, मार्केटमधील पैसा. म्हणजे काय, मार्केटमधील पैसा. मार्केटमध्ये ऍक्च्युअल खेळत आहे पैसा, खेळत आहे, चालला आहे, इकडून तिकडे तिकडून इकडे चालला आहे, खरेदी विक्री चालू आहे, पैसा इकडे तिकडे फिरत आहे. सर्क्युलेशन इन अ इकॉनॉमी. ठीक आहे. दुसरा आहे आरबीआय कडील बँकांच्या ठेवी, डिपॉझिट कोणाच्या, बँकांच्या. तर बँकांच्या कोणत्या डिपॉझिट राहतात,
तर आपल्याला माहित आहे CRR कॅश रिझर्व्ह रेशो आणि SLR स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो हा नाही रे, हा पण हा राखून ठेवतोय. कोणता राहते? CRR हा कोणाकडे राहते? बँकाकडे राहते, तो ठेवून दिला आहे. आता त्या ठेवी ज्या आहेत बँक RBI कडे पडलेल्या आहे, RBI त्याचा मसाला बनवते मग, बरोबर. त्यानंतर RBI कडील इतर ठेवी, RBI कडील इतर ठेवी अदर डिपॉझिट्स विथ द RBI म्हणजे कोणत्या, तर ते समजून घेऊ. लक्षात घ्या, गव्हर्नमेंट कडील जे असतील ठेवी, द डिपॉझिट्स विथ द गव्हर्नमेंट, विथ ऑफ द गव्हर्नमेंट, विथ द गव्हर्नमेंट, पैसा money held by the government is not part of the money supply. ओके, तर स्टेट गव्हर्नमेंट असो की सेंट्रल गव्हर्नमेंट असो, मग कोणाचा पैसा अदर डिपॉझिट म्हणून, म्हणजे RBI मध्ये कोण कोण ठेवतं अदर दॅन द बँक, हे तर सर्व कमर्शियल बँक झाल्या. हा सर्व कशा झाल्या? कमर्शियल वाणिज्य बँका जेवढ्या आहेत, SBI म्हणा, PNB म्हणा, इंडियन बँक म्हणा, है ना, येस बँक म्हणा, त्यांनी पैसा ठेवलेला आहे CR. ज्या शेड्यूल मध्ये, ज्या शेड्युल्ड बँका आहेत, ज्यांनी RBI ने घोषित केल्या शेड्यूल्ड बँका म्हणून, है ना, त्यांच्यासाठी CRR आहे, ते ठेवतात बाबा स्वतःच्या सिक्युरिटीसाठी, ते वाला. इथे अदर जे आहे त्याच्यामध्ये क्वासाय गव्हर्नमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, ह्या कमर्शियल बँकिंग झाल्या. पण काही क्वासाय फायनान्शियल, काय क्वासाय गव्हर्नमेंट म्हणजे महामंडळांसारखं वगैरे असतं ते, है ना, IFCI आहे, UTI आहे, नाबार्ड आहे, यांच्या ज्या RBI कडे ठेवी ठेवलेल्या आहेत त्या सोबत फॉरेन गव्हर्नमेंट किंवा फॉरेन सेंट्रल बँक यांच्या RBI कडे काही डिपॉझिट्स असतील ते, आणि इंटरनॅशनल एजन्सीज आहेत, IMF आहे, वर्ल्ड बँक आहे, हे सुद्धा RBI कडे डिपॉझिट्स ठेवतात. ते डिपॉझिट्स कुठे येतील? इथे अदर डिपॉझिट्स. पण हे जे आहेत ना, हे एवढे आहे कमी, इटुकले पिटुकले, नॉट मोर दॅन 1%, नॉट मोर दॅन 1%, ते तेवढेही नाही धडाचे, है ना, लेस दॅन 1%, खूपच कमी आहे. आणि त्याच्यामुळे हे नागन्य असल्यामुळे इतकं महत्वाचं नाही. सो ऍक्च्युली M0 जेव्हा आपण म्हणतो, M0 इज नथिंग बट द ओनली 2 करन्सी इन सर्क्युलेशन अँड द बँकर्स डिपॉझिट विथ RBI, बस तेवढंच आहे, त्याच्यावर काहीही नाही. एकदा इश्यू ऑफ मनी इश्यू करून दिला म्हणजे करन्सी इन सर्क्युलेशन आला आणि RBI कडे ठेवलेल्या बँकांच्या डिपॉझिट. क्लिअर. त्यानंतर बघूया M1 नॅरो मनी. M1 नॅरो मनी, संकुचित पैसा. संकुचित पैसा लक्षात घ्या, ही संकल्पना जी आहे ना, ज्याच्यामध्ये पैसा कमी आहे बाबा, प्रत्यक्षात आपण जो एकूण पैसा आहे त्या पैशाचा सर्वात कमी भाग हा मोस्ट लिक्विड आहे. कसा आहे? मोस्ट लिक्विड आहे, मोस्ट लिक्विड आहे, अत्यंत तरल आहे, मागणी केली की खर्च झालाच पाहिजे असा तो आहे. मग कुठला? तर लोकांजवळील पब्लिक जवळील पैसा, लोकांजवळील पैसा. पब्लिक जवळ बस खिशात घेऊन फिरते, चाललं मार्केटमध्ये येणं म्हणलं घेऊन देवा, घे ना का, घेतला, उधळला पैसा. पैसे उधळाले माणूस मागं पुढं पाय नाही, फक्त कंजड सोडून. तुम्ही उधळ्या की कंजड? अच्छा, बॅलन्स आहे, ओके, थँक्यू रे बाबा, बरं आहे. हा बघा, बँकांतील मागणी ठेवी, दुसरं काय? बँकांतील मागणी ठेवी. मागणी कुठल्या आहे? डिमांड डिपॉझिट, ज्याला आपण सेव्हिंग बँक म्हणतो, सेव्हिंग अकाउंट, सेव्हिंग अकाउंट, बचत खातं, बचत खातं. ठीक आहे, कुठलं? बँकेचं, कमर्शियल बँक, बँकेचं. बँक मध्ये दोन्ही कोऑपरेटिव्ह बँका आल्या आणि कमर्शियल बँका आल्या. क्लिअर. ओके. RBI कडील इतर ठेवी अदर डिपॉझिट्स विथ द RBI, अदर डिपॉझिट्स विथ द RBI. क्लिअर. M1 नॅरो मनी झाला. आता हा नॅरो मनी जो आहे त्याच्यानंतरचे हे जे आहे हा ट्रान्झिट साठी आहे. M2 कशासाठी आहे? ट्रान्झिट, फक्त त्याचं काही एवढं महत्व नाही. याच्यामध्ये M1 ऍड केलाय प्लस पोस्ट ऑफिस सेव्हिंग डिपॉझिट. काय घेतलाय? पोस्ट ऑफिस सेव्हिंग डिपॉझिट. पोस्ट ऑफिस मधल्या जेवढे सेव्हिंग अकाउंट असतील, ऑल सेव्हिंग अकाउंट, ऑल सेव्हिंग अकाउंट्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात. रिकरिंग डिपॉझिट असतात, फिक्स डिपॉझिट असतात, PPF असतो, हे सर्व त्याच्यामध्ये. ओके, क्लिअर.
M3 ब्रॉड मनी. M3 ब्रॉड मनी हा खूप व्यापक आहे, सर्वांगीण आहे, ऑलमोस्ट कव्हर करते. याच्यामध्ये M1 प्लस टाइम डिपॉझिट्स ऑफ कमर्शियल अँड कोऑपरेटिव्ह बँक्स. इथे बघा तुम्हाला होतं M1 मध्ये डिमांड डिपॉझिट, इथे आहे टाइम डिपॉझिट. इथे केवळ सेव्हिंग अकाउंट दिसते, इथे तुम्हाला फिक्स डिपॉझिट्स, RDs ह्या सर्व दिसते. एका वर्षापेक्षा वर जेवढे काही गुंतवणूक केलेली आहे, डिपॉझिट्स आहेत लोकांच्या, त्या सर्व इथे रिफ्लेक्ट होतात. म्हणून याला काय म्हणतो आपण? ब्रॉड मनी. हा बहुतांशी पैसा कव्हर करून घेतो, कारण M1 पण आलाय आणि त्याच्यानंतर इतर टाइम डिपॉझिट्स पण आलेल्या आहेत. M4 जो आहे हा कॅल्क्युलेशन साठीच आहे है ना, प्रत्यक्षात आपण एवढ्या अनालिसिस साठी वापरत नाही. M3 आणि M1च वापरतो. तो M3 प्लस पोस्ट ऑफिस मधील सर्व ठेवी, कारण ह्या कव्हर व्हायला पाहिजे होत्या है ना, ह्या कव्हर व्हायला पाहिजे होत्या ना. हा नाही झाले आहे ना, M3 मध्ये झालाय का? नाही, M1 आणि इकडे आलाय. गेटिंग द पॉइंट? लक्षात आलं? त्याच्यामुळे M4 मध्ये ह्या पोस्ट ऑफिस मधील डिपॉझिट कव्हर करणं आवश्यक होतं. म्हणून M3 प्लस पोस्ट ऑफिस मधील सर्व ठेवी. कुठलं एक्सक्लूड करायचं आहे? एक्सक्लुडिंग नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, राष्ट्रीय बचत सर्टिफिकेट, हे त्याच्यामध्ये राहणार नाही. क्लिअर? काही मॅटर्स आहे त्याच्यात? काही मॅटर्स नाही, फक्त थोडंसं पाठ करायचं. इथे लक्षात ठेवायचं M2 M3 ह्या दोघांमध्ये M1 ऍड करायचा आहे, नाही तर धरतो ना आपण M2 ऍड करतो, ते चूक करायची नाही. कारण पोस्ट ऑफिस इकडे मग येणार, M4 मध्ये येणार, नाही तर M4 ची गरज नव्हती. M4 जर नसतं तर मग इथं आपण काय केलं असतो? M2 टाकलो असतो. बरोबर आहे? राईट? क्लिअर? काय अडचण नाही. समजलं असन? थोडस वेगळ्या अँगलनी बघण्याचा प्रयत्न करा. काही एकदम असे खोपचे खापचे आहेत ते समजून घ्या, बाकी आहे की नाही. तर मग तुमच्या अभ्यासाला ऑल द बेस्ट.